हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण सुंदरत रूप पाहता पाहता लोचनी झाले 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 हो साजनी सुख झाले हो रूप पाहता पाहता लोचनी सुख
झाले हो झाले हो साजनी वृक्ष पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साजनी वृक्ष पाहता साजनी पाहता पाहता रोजनी सुख झाले हो साजनी सुख पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
सर्वथा करणा वाचुनी सरिता होई बळल माझ्या मनात रे ही दुनिया ओ माझा करणा वाचुनी सरिता बंद ही दुनिया अनुभव करणा वाचुनी सर्वथा भक्ती वाचाली भक्ती भाग्यधारी धनी भक्ती भाग्यधारी धनी भक्ती भाग्यधारी भक्ती भाग्यधारी भक्ती भाग्यधारी ये दुनिया जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की जय। सद्गुरु गंगाजी महाराज की जय। सद्गुरु नारायण जी महाराज की जय। भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय इथून उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धीट इथून उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली जम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्ति हर देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता, माता राईर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिम। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। चराचरे व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरो कसा मी गुरुपादुकाला। आता कसा उपकार फेडू, हा देह वाळूनी दूर सोडू। म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। कैलासराना शिवचंद्र मोळे, फणींद्र माता मुकुटी झळाळे, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझविन शंभो मज कोण तारी। प्रवरा तटे निवासम, देवगड ग्रामे कर्मभूमिम, किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम, तन्नमामि भास्कर गिरिम। अवतार केला शबरी कुळाशी, गेले अवधूत। अवतार केला शबरी कुळासी, गेले अवधूत। अवतार केला शबरी कुळाशी, गेले अवधूत। अवतार केला शबरी कुळासी, गेले अवधूत। भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी, प्रगटले योगी महा। भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी, प्रगटले योगी महान। भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी, प्रगटले योगी महान। धन्य झालो तव गुणगाता, किसनगिरी देवा। 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 मस्तक हे पायावरी, वार करे वार करे संताच्या, वार करे। मस्तक हे पायावरी, वार करी संताचा। ओ वार करी संताचा, वार करी संताचा। धन्य धन्य
तुमचे चरणी माझा माथा. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. इथून अनुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त देवमान्य संतमान्य जगमान्य दुर्दय सम्राट वारकरी संप्रदायाचे कळश श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भाग्याची व्याख्या सांगणारा हा अभंग कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे. 2 प्रकारांना तुकाराम महाराज भाग्याची व्याख्या या अभंगामध्ये करतात, त्याचं कौतुक व्यक्त करतात. अनेक काही भक्त मंडळी महाराजांसमोर आले, काही वारकरी मंडळी. त्यावेळेस महाराजांच्या मुखातून अभंग निघाला, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. असं महाराज तुमच्या जीवनामध्ये काय झालं? महाराज म्हणतात आज माझं भाग्य उदयाला आलं. पण कशावरून म्हणता महाराज की तुम्ही की स्वतःचं भाग्य उदयाला आलं? महाराज सांगतात आज मला संतांची भेट झाली. अगदी माझ्या मनामध्ये ही सुद्धा नव्हतं की मला संतांची भेट होईल, परंतु ती झाली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मग महाराज भाग्याचा उदय झाला म्हणून तुम्हाला संतांची भेट झाली, की संतांची भेट झाली म्हणून तुम्हाला वाटतंय माझं भाग्य उदयाला आलं? महाराज म्हणतात येरावरी जायाची उसने. एक पॉइंट इको ठेवा. भाग्याचा उदय झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही, आणि संतांची भेट झाल्याशिवाय भाग्य उदयाला येत नाही. ही उसण एकमेकावरती. महाराज म्हणतात जसं असेल तसं माझ्या मनात नसताना संत गुरु मला आपोआप येऊन भेटले. सापडिले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर. पण पूर्व पुण्य ठेवा माझ्याकडे होता. ते आले आणि हस्तकृपा करून टाकली. लावून या हात कुरवाळीला माथा. महाराज पर्व काळ साधलाय तुम्ही भाग्य उदयाचा, संत भेटीचा. मग आता पुढे काय? जास्त होतं थोडं. महाराज म्हणतात आता या संत सेवेतून बाहेर पडायचं. येथून या नुठवू माथा. आता या सेवेमध्ये गेलो की प्रसंगी मरण जरी आलं आणि मरण पाय दुःख जरी आलं तरी संत चरणापासून म्हणजे संत सेवेतून संतांची जी वाट वारकरी संप्रदायाला घालून दिली त्याच्यातून परत बाहेर पडणार नाही. मरण आले तरी सुद्धा. येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आणि हे जनाला समाजाला सांगता सांगता महाराज स्वतःच्या मनालाही सांगतात की आता तू निर्धार कर. होई बळकट माझ्या मना तुरे धीट. तुला हा पर्वकाळ साधलेला आहे आणि तू याचा काहीतरी फायदा करून घे. संत सेवेमध्ये राहा, भजन पूजन ग्रंथ वाचन सगळं करून घे. हे मनाला सांगताना शेवटी तुकाराम महाराजांना विचारलं तुमची काय भूमिका आहे या संत भेटीबद्दल? महाराज सांगतात या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. माथा तर टेकवलाय पण माथा टेकून अजून शांत झालेला नाही. आता लोटांगण घालावं लागेल. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. विठ्ठल 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 एक आगळा वेगळा महोत्सव आपल्या परिसरामध्ये होत आहे. असणाऱ्या आपल्या घोगर गावामध्ये मोठ्या उत्सवामध्ये हा सगळा धार्मिक महोत्सव पार पडत आहे. मोठमोठ्या साधू संतांचे आशीर्वाद आहेत. ज्या पवित्र भूमीवर आपण आहोत, ज्यांच्या अवतार कार्याने ही भूमी पवित्र झालेली आहे, श्री संत बहिराम महाराज जातवेद, ज्यांना आपण बहिरम भट महाराज म्हणतो, त्यांच्या अवतार कार्याने वास्तव्याने
काही बालपांच्या लिलेने ही पवित्र झालेली भूमी, हा गंगेचा काठ. आणि गंगेचा काठ म्हणलं की तुकोबराय कौतुक व्यक्त करतात. गंगेचा आधीच गंगा पवित्र आहे. ज्या गंगेत स्नान केल्यानंतर सोडा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. या गंगेचं एक अजून नाव आपल्या समोर येतंय, तिला म्हणतात गोदावरी. गोदावरीचा अर्थ असा आहे की ज्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर गोहत्येचं पातक नष्ट होतं. पण कोणत्या गोहत्येचं? जे नकळत झालेलं आहे. गाय मारून मग स्नान करायचं. गोहत्येचं पातक पुढे नष्ट होत नाही. परंतु नकळत जर ऍक्सिडेंट मध्ये म्हणा काहीतरी अपघातात्मक आपण एखादी गोमाता मरण पावली तर आपण गोदावरीत स्नान करायचं. गोवध हरी म्हणून ती गोदावरी. आणि गोदावरीच्या काठावर तुकोबारांनी सांगितलं की जुनी सगळी पुरातन महादेवाची ठिकाणं, साधू संतांची आश्रम, गोदा तटे निर्मळे देव देवतांची राऊळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. आणि म्हणून या पवित्र काठावरती संत बहिरम भट महाराजांच्या जन्माने अवतार कार्याने पवित्र झालेली ही भूमी. आणि या ठिकाणी चालू असलेला हा नाम उत्सव, नाम यज्ञ सोहळा मोठ्या भक्तिभावानं आपण पार पडत आहोत. श्री क्षेत्र घोगरगाव. कीर्तनाकरता उपस्थित प्रभुप्रिय सज्जन, माता भगिनी, गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी, सर्व तनमन धनानं सेवा करणारे आणि योगदान देणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजनीय हरिभक्तपरायण शांती ब्रह्म त्यांच्याकडून ही सेवा मला प्राप्त झाली. आणि हा सर्व कारभार जे या ठिकाणी बघतात पूजनीय हरिभक्तपरायण विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे. महाराजांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो. त्यानंतर सर्व असणारी वारकरी, जुनी जाणती भजनी मंडळी, सद्गुरू ब्रह्मलीन गंगागिरीजी बाबा यांना ज्या वारकऱ्यांनी बघितलं असेही वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी बाबा यांना ज्यांनी बघितलं असेही वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. सद्गुरू किसनगिरी बाबा या महात्म्यांना ज्या वारकऱ्यांनी बघितलं तेही वारकरी या ठिकाणी काही उपस्थित आहेत. आणि गुरुवारे बाबाजी तर सकाळी या ठिकाणी येऊन गेलेले आहे. आपल्या भाग्याचा उदय झालाच म्हणून ते या ठिकाणी आले होते. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. थोडा प्लीज द्या. आणि म्हणून या ठिकाणी सर्व प्रकारचे वारकरी, सर्व साधू संतांना मानणारी मंडळी, गंगा काठ वरती गेलं की आपला सरला बेट म्हणजे गोदाधाम आहे. या परिसरावरती कृपा आहे साधू संतांची. मधला तो पट्टा सुटला होता सद्गुरू किसनगिरी बाबांच्या अवतार कार्याच्या पूर्वी. गुरुवारी बाबाजी नेहमी म्हणतात, जास्त आवाज झाला मामा, आवाज अजून कमी करा, हे टॉपचा कमी करा. इथं भोंगे कुठे? थांबा, इथं भोंगे आतमध्ये पत्र्यामुळे होत असेल. थोडा आवाज कमी करा टॉपचा, फक्त ईदला स्पष्ट द्या. हरिओम. हा कमी करा, हा पण कमी करा. हे चालू केले का आपले? हे हा त्याचे कमी करा, मास्टर कमी करा, क्वालिटी छान आहे. हरिओम. हा विठाल विठाल मधला जो पट्टा सुटला होता सद्गुरू ब्रह्मलीन गंगागिरी बाबांच्या अवतार कार्यानंतर, मग सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी बाबा आणि सद्गुरू किसनगिरी बाबांचा हा काळ एक समकालीन संत होते. दोन्ही वेगळी लीला करणारे, एक वारकरी संप्रदायात अध्वर्यू होते आणि एक साधनाशील जीवन. सद्गुरू किसनगिरी बाबांची कुठल्याच संस्थेमध्ये कुठे शिकलेले नव्हते बाबा. बाबांची स्वतः वैयक्तिक शिक्षण संस्था होती. आदर्श जीवन ही एक शिक्षण संस्था. आणि म्हणून या दोनही महात्म्याच्या वास्तव्यामध्ये वाढणारं, संस्कारामध्ये वाढणारं हे गाव. म्हणून मोठ्या संस्कारामध्ये आपण सर्व धार्मिक सप्ताह या ठिकाणी पार पडतो. वस्तीवरती म्हणजे जुनं गाव या ठिकाणी पूर्वी होतं. या ठिकाणी कार्यक्रम होतोय. दूर दूर वस्तीवर लोक राहतात, शेतकाम आहेत. थोडासा उशीर होतोय आपल्याला कार्यक्रम सुरू व्हायला. आता बोलायला 8:15 झाली, पण आल्याच मला तात्या महाराजांनी सांगितलं जास्त काही वेळ कीर्तन करू नका, वेळेत कीर्तन सोडा आणि 10च्या पुढं काय जाऊ नका. म्हणजे आपली श्रद्धा किती आहे बघा. कीर्तन भजन आपल्या संस्कृतीने आपल्याला घालून दिलंय. 7 ते 9 ची वेळ आहे. मी 9च्या पुढे जाणार नाही. देवगडची ती परंपरा आहे. आणि
आपली श्रद्धा नाही. आपल्याला 7ला जाणं झालं, सगळे कामं उरकून आपण 7:15ला येतो. मग महाराजांची पंचपदी गोड होते, नंतर चालही होते, महाराजही बोलायला सुरुवात होतात. 7:30, 7:45, 8, 8:15 शंकर बाबा कुठे गेले. हा नंतर अगदी 8:30 होतात तरी लोक येत राहतात. नाही कीर्तन हाती लागलं म्हणून काय झालं. भैरवी तरी ऐकायला भेटेल शेवटची चाल. आणि म्हणून शेतकरी माणसं आहात तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी आणि पुरुष मंडळी उपस्थित आहेत. एकदा स्वतः करता टाळी वाजवा. सुंदर या ठिकाणी रंगदेवता निर्माण करण्याचं ही सर्व आमची गुणीजन मंडळी, आमची सर्व गुरुबंधू मंडळी काम या ठिकाणी करतात, सेवा देतात. हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज टेकळ, एकदा गोड टाळी वाजवा. 8-10 दिवस खूप दुरून यावं लागतं आपल्याला, घरून फक्त आवरून इथे लवकर यायचंय. सुंदर आपल्या गायनाचा आनंद घ्यायचा. थोडा मेन आवाज द्या. नंतर सुंदर ज्यांनी साथ केली आमचे हरिभक्तपरायण गिरधर महाराज, त्यांच्याही नावाने टाळी वाजवा. या ठिकाणी व्यासपीठ चालक आणि फार सगळ्या कामाचा व्याप सोडून वेळ देणारे आमचे असणारे गावकरी ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण विजय महाराज पवार आवर्जून या ठिकाणी वेळ देतात. त्याचबरोबर दुसरे असणारे मृदंगाचार्य आमचे रोहित महाराज पठारे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे भाऊसाहेब मामा आहेत पीटी मास्तर, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या परिसरामध्ये एक नवीन चेहरा आत्ताच आलाय. गुरुवार यांचा आशीर्वाद घेऊन, माऊलींचा आशीर्वाद घेऊन सुंदर मृदंगाची सेवा देण्याकरता आलेले आमचे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हापसे, त्यांच्याही नावाने एकदा टाळी वाजवा. टाळी वाजवा म्हणजे हा काय जाहीर असा कार्यक्रम नाही की टाळी वाजवा, पण कौतुक केलं, कौतुक असतं ते. आणि कौतुक केलं की कलाकाराची ऊर्जा वाढत असते, तेव्हा ते काहीतरी अजून नवीन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. पूजनीय महाराजांच्या आदरणीय आमची सर्व जुनी भजनी मंडळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. आमच्या तुळशीवाले अक्का आहेत, विनिकरी बाब आहेत, आमची जैनपूरकर सर्व भजनी मंडळी, डी.के. पाटील, आदरणीय आमचे शिंदे तात्या, त्यांचं आयुष्य गुरुवारी बाबाजींच्या सेवेमध्ये जात आहे. म्हणजे चोपदार म्हणूनही जात आहे, वारकरी म्हणूनही जात आहे. बाबांना स्वयंपाक करून खाऊ घालण्याचं जे काम करतात, जिथे जिथे कार्यक्रम असतील, आदरणीय ताते या ठिकाणी उपस्थित आहेत. 17-18 वर्ष ज्यांनी बाबांच्या सेवेमध्ये स्वयंपाकाचं काम केलं अन्नपूर्णेमध्ये, आमचे दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही वजनदार चोपदार, एक थोडे अंधारात उभं राहिले पडसावलीत, पण दोनही आपली सद्गुरू किसनगिरी बाबाच भक्त मंडळीतील आहे, बाबांना मानणारे आहेत. आणि आदर्श जीवन परत घडावं, आपल्याही महाराजांना तेवढं प्रोटेक्शन म्हणजे असावं, सिक्युरिटी असावी. आणि म्हणून तेवढ्याच आयुष्यामध्ये ते आपले सगळे पोशाख काठी घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. आमची बुद्रुककर काही मंडळी आली, आमचे रेडे मामा आहेत, मगर मामा. त्याचबरोबर सुंदर चित्रीकरण करण्याकरता हा कार्यक्रम, हा कीर्तनाचा सोहळा महाराष्ट्रामध्ये जावा आणि घरोघर जाऊन यांना कळावे की कुठेतरी असे कार्यक्रम होतात, कोण करतंय, काय करतंय, किती लोक अन्नदान घेतात. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत बसून पोहोचण्याचं काम करतात आमचे असणारे सोमनाथ भाऊ वाखोरे आणि दुसरे असणारे चित्रीकरण करणारे आमचे सचिन भाऊ. दोघांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तन सेवेकडे येतो. विठ्ठल सप्ताह करता ज्यांची साऊंड सिस्टीम लाभली असे असणारे आमचे देवगड संस्थांचेच सिस्टीम वाले बेलपिंपळगावचे आहेत रामेश्वर भाऊ शिंदे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. या पत्र्यामध्ये सिस्टीम लागत नाही, म्हणजे आपण कितीही बटन फिरवली, शेवटी मशीन ते मशीन, त्याच्यात कितीही आपण प्रयत्न केले तरी हा आवाज वरती आदळतो आणि मग खाली येतो. आणि मग तो कीर्तनकाराला, गायकांना कधी कधी स्पष्ट येत नाही, पण त्यांनी सुंदर लावली. त्यातल्या त्यात मलाही थोडा ऐकायला कमी जास्त आहे, कारण मी आधीच बहिरवाडीचा, आणि त्यातल्या त्यात थोडा आवाजाचा प्रॉब्लेम, म्हणजे त्यांचाही प्रॉब्लेम माझ्यावर नको, माझा त्यांच्यावर नको. विठाल जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्या भाग्याचं कौतुक व्यक्त करतात. भाग्य, भाग्य म्हणजे काय तर भाग्य, आपली दृष्टी वेगळी आहे भाग्य पाहण्याची, आणि साधू संतांची दृष्टी वेगळी आहे भाग्य पाहण्याची. भाग्य आज आपण कशाला समजतो ही व्याख्या वेगळी आहे, आणि संतांची व्याख्या वेगळी आहे. आज आपण थोडं समाजात मध्ये जरा फिरत राहिलो तर आपण कशालाही भाग्य समजतो, म्हणजे अगदी कीर्तनकर मंडळी कशाला भाग्य समजतात. त्यामुळे तुम्ही समजताना याच्यामध्ये काही वाईट नाही.
आम्ही भाग्य समजतो गाडी घेणं, घर बांधणं, थोडी लौकिकता मिळणं, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, वेगवेगळे स्टेटस, ही आमची लौकिकता, याला आम्ही म्हणतो भाग्यवान समजतो. पण ही तुकोबारायांच्या दृष्टीनं भाग्याची व्याख्या नाही. आपण आज ज्या गोष्टी मिळवण्याकरता तडफड 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 करतो, या गोष्टी तुकोबारायांनी नाकारल्या. कारण महाराज म्हणतात त्या गोष्टी भाग्यात अजिबात बसत नाही. ज्या गोष्टीला आज आपण भाग्य समजतो, तुकाराम महाराज सांगतात या गोष्टी माझ्या यादीत बसत नाही. कोणत्या कोणत्या? लक्षपूर्वक काय काय भाग्यामध्ये आपल्या दृष्टीनं? धन, धन म्हणजे पैसा, पुत्र म्हणजे मुलगा, धन पुत्र, दारा, दारा म्हणजे बायको, धर्मपत्नी, संस्कृत मध्ये दारा म्हणतात. मग या गोष्टी आज मिळणं किंवा या मिळण्याकरताच आपण अट्टहास करतो आणि मिळाल्यानंतर निश्वासानं त्या ठिकाणी म्हणतो की बरं झालं मिळालं, आपल्या भाग्यात होतं म्हणून. पैसा मिळणं म्हणजे भाग्य. मिळालेल्या पैशाचा नंतर काहीतरी सदुपयोग करून गाडी घेणं, घर बांधणं, हे जर भाग्य असेल, उदाहरणार्थ एखाद्याने गाडी घेतली, मामा मी गाडी घेतली, म्हणजे घेतली गणेश भाऊ, मी शोरूम मधून बाहेर येताना एखाद्या व्यक्तीने मला जर बघितलं, एखादा भजनी असेल, टाळकरी असेल, बाहेरून बघितलं तर म्हणणार भाग्यवान आहे महाराज, लौकिक गाड्या घोड्या सगळं व्यवस्थित आहे. पण तीच गाडी जर रोडवर आल्यानंतर त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये माझा मृत्यू झाला, होणार नाही 5-25 वर्ष, पण झाला, तर काही मिनिटापूर्वी मला भाग्यवान म्हणणारा तो आता मला भाग्यहीन म्हणेल त्याच वस्तूमुळं. म्हणजे किती वस्तू गोळा केल्या म्हणून आपल्याकडे भाग्य येईल? नाही. धन म्हणजे भाग्य नाहीये. उलट महाराज म्हणतात ही भक्तीतली वैरी, धन दारा सूत नारी, हे तो भक्तीचे वैरी. म्हणून त्याच्याकडे कधी महाराजांनी भाग्याच्या दृष्टीने बघितलं नाही, किंबहुना कुठल्याच संतांनी बघितलं नाही, अजिबात नाही. धन, पुत्र म्हणजे मुलगा. एखाद्याला मुलगा झाला की तो सगळ्या गावामध्ये पेढे वाटतो आणि स्वतःला भाग्यवान म्हणून त्या ठिकाणी घोषित करतो, भाग्यवान आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. महाराज म्हणतात अरे बाबा तू एकदम मोठा होऊ दे, त्याचं कर्तृत्व बघ, तो गीता भागवत करती श्रवण, का संध्याकाळी धाब्यावर जाऊन दारू पितो, हे सगळं कर्तृत्व बघ. आणि कालांतराने जर त्याने तुझी किंमत वाढवण्याकरता काहीतरी परमार्थ केला, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, असं जर काही कर्तृत्व घडलं तर तू म्हण स्वतःला भाग्यवान आहे. एक मुलगा होणं म्हणजे भाग्यवान तू समजतो. आदरणीय वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य वक्ते बाबा नेहमी सांगायचे, ते त्यांच्याच मुखाने ऐकावं, पण थोडंसं ट्रान्सलेट करून सांगतो. ते शिवी देऊन सांगायचे. ते म्हणायचे एक मुलगा होणं म्हणजे तुम्ही भाग्यवान समजता. अरे बाबा जनावराला 10-10, 15-15 मुलं असतात, शिवाय रंग बदलून असतात, मग ते स्वतःला भाग्यवान समजतात का? नाही. या सगळ्या प्रपंचिक गोष्टी आहे, याला भाग्य म्हणता येत नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बोला, दारा म्हणजे तुम्ही. तर प्रत्येकाला एक धर्मपत्नी असते. आज ती मिळणं एखादा मुलगा भाग्यवान भाग्य समजतो, कारण मिळायचंच अवघड झालंय जरा. जुना काळ होता बाबा की बळच म्हणावं लागायचं, पाटील आमची मुलगी पदरात घ्यावा, बळच म्हणावं लागत होतं. वजन होतं मुलावाल्यांचं.
थोडासा काळ बदलला आणि या काळाला एक गोष्ट जास्त काळ सहन होत नाही, तो म्हणतो थोडस बदल, परिवर्तनीय संसार का नियम हे. मग त्याने मुलीवाल्यांना संधी दिली. आता मुलावाल्यांना, मुलाच्या बापाला, मुलीच्या बापाला जे हेरे घालावं लागतो, जे हरी राम भाऊ ते म्हणते आमदा नाही करायचं, पाहू नंतर, आमचा एवढा मुलगा पदरात घ्यावा. तर 36चा झाला, काय पदरात घेता त्याला? शेतीचा मिळालेला हा शाप आहे शेतकऱ्याला. त्या दिवशी कथेमध्ये बोललो, टाकळेकर बांधकर भक्त मंडळी सर्व आलेली. शेती आपण जतन करायची सांगितली होती, निवडून तण, शेती करावी जतन. अहो शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. काही बंद पडू द्या, पण शेती बंद पडली तर जग बंद पडेल. MIDC, दवाखाने, आरोग्य केंद्र, राजकारण, सत्ता, पद, प्रतिष्ठा हे सगळं बंद पडू द्या, कधी देश बंद पडला नाही. कोरोनात सगळं बंद होतं. कोरोनात 2 गोष्टी चालू होत्या, श्वास आणि शेती. मग आपण काय केलं शेतीच्या बाबतीत? आपण शेतीची जनावरं म्हणजे गोमातेने ज्यावेळेस दूध दिलं नाही त्यावेळेस खाटकाला कापायला दिली आपल्याच पूर्वजांनी. एक भाकड गाय आपल्याला सांभाळता आली नाही. शेवटी जनावर झालेलं खोंड म्हणजे बैल, महादेवाचा नंदी, आपण खाटकाला 10,000 रुपये करता कापायला दिला. आणि मग या शेतीने विचार केला, पिढ्यानपिढी या घराचं मी भूक भागवते आणि यांनी माझे हे सगळे भूमिपुत्र कापायला दिले, जात राहतील. शेती कधी बंद पडणार नाही. ज्या वेळेस शेतकऱ्याचा नांगर बंद पडेल त्यावेळेस हा देश पडेल. कारण जय जवान जय किसान. थोडासा काळ बदलला म्हणून हे सगळं आपल्याला बघावं लागलं. मुलगी भेटत नाही. सगळ्या समोर एकच प्रश्न आहे आज, लग्न लग्न लग्न. दत्ता महाराज झालं म्हणून बरं आहे आपल्या सगळ्यांचं, पण प्रत्येकासमोर मामा ज्यांचं लग्न झालं त्यांच्या समोर सुद्धा हाच प्रश्न आहे लग्नाचा. ज्यांचं जमलं त्यांच्या समोर सुद्धा हाच प्रश्न आहे लग्नाचा. आणि ज्यांची होत नाही त्यांच्या समोर सुद्धा हा प्रश्न आहे लग्नाचा. शेतकऱ्याच्या मुलाचे होणार, तिघांसमोर प्रश्न आहे. ज्यांचे झाले त्यांना प्रश्न आहे आपल्या मुलाचं होईल का. ज्यांचं जमलं त्यांच्या समोर प्रश्न आहे जमलेलं टिकन का. कारण साखरपुड्यात आता एक नवीन प्रथा आली, बोगस प्रथा. काय देतात? मोबाईल देतात आणि मोबाईलने अति परिचय होतो, गुणदोष कळतात. अति परिचय झाल्यामुळे बोलणंही कळतं, मी काम करणार नाही, मी असं करणार नाही, मी तसं करणार नाही, हा म्हणतो तुला काम करावं लागेल. मग थोडी आरी तिरी मिरी सगळं होतं आणि मग ते जमलेलं लग्न मोडून मोठमोठ्या माणसांना माना खाली घालावं लागतात, की ज्यांनी अनेक प्रयत्नांनी बळच याचं लग्न जमवलेलं असतं. अरे बाबा कर, देवगाचे खेटी कर, बेटाचे खेटी कर, पाहू नंतर आपण. आणि हा आपला फोन दिला की बोलत राहतो काहीतरी आणि नंतर मोडून टाकतो. त्यांच्याही पुढे हाच प्रश्न आहे, जमल का त्या ठिकाणी, होईल का लग्न. आणि ज्यांची झाली नाही त्यांच्या पुढे हा प्रश्न आहे. पण आजच्या दृष्टीने जरी ते भाग्य असेल तर तुकाराम महाराज सांगतात, बायको मिळणं लग्न होणं हे माझ्या दृष्टीनं भाग्य नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. मग तुमच्या दृष्टीनं भाग्य काय? निकट वास बरा संतापाई. भाग्य या शब्दाची व्याख्या पहिली ओळखून घ्या. भाग्य एवढं मोठं त्या ठिकाणी तत्व आहे, ज्याचं भाग्य उजळलंय तो कधी रात्रीतून श्रीमंत होईल सांगता येत नाही. पण जो भाग्यहीन झाला तो रात्रीतून कधी भिकारी होईल. अशी अनेक माणसं आपण बघितले आपल्या शेजारी पाजारी. 500-500 एकर शेती होती, मागे त्यांच्या नोकर होते छत्री घेऊन चालायला, की चला पाटील पुढे तुम्हाला ऊन लागतंय. एवढं सगळं होतं, परंतु होतच नाही झालं का? भाग्य त्या ठिकाणी त्यांना टिकवता आलं नाही, त्यांना क्षेम करता आला नाही. त्याचा वेगवेगळ्या दृष्टीनं भाग्य बघितलं जातं. आज आपण ज्याला भाग्य समजतो असाच एक मित्र त्याचं भाग्य शोधण्याकरता एका त्याच्या मित्राकडे गेला. 2 मित्र होते, एकाचं नाव दत्ता आणि एकाचं नाव लक्ष्मण. तर दत्ता भाग्य बघायचा म्हणजे नशीब सांगायचा. भाग्य कधी कधी कपाळावरून सांगितलं जातं की तू भाग्यवान आहेस. रुंद कपाळ, भवरा, हाताची बोटं लांब असेल, समोरचे 2 दात जर जन्मतः बाहेर असतील, जीभ लावून काढलेले नाही, ते बाहेर असतील तर तो व्यक्ती भाग्यवान असतो. हातापायाची बोटं, शरीराच्या ठेवणीवरून, बोलण्या चालण्यावरून, याच्यावरून भाग्य किंवा प्रारब्ध नशीब सांगितलं जातं. अजूनही चाणक्य नीतीमध्ये एक आलेले, आमच्या माता भगिनी, अंगठ्याजवळचं बोट जर लांब असेल, ज्याच्यात आपण जोडवे घालतो, ते जर लांब असेल तर मालक आयुष्यभर त्यांच्या आज्ञेत राहतात. घरी इथं कुठं आता कवर आज्ञेत ठेवता. शेवटी संस्कृतीने ते सांगितलेलंच आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती भाग्य सांगण्याच्या आहे. हाताच्या रेषेवरून भाग्य सांगितलं जातं. तो मित्र हाताच्या रेषेवरून, गावात ब्राह्मण होता बिचारा, भविष्य सांगायचा आणि हजारो लोकांचं त्याने चांगलं केलं. तू आज हॉटेल उघड, तू आज शेतीचं काम काहीतरी कर, तू ही वस्तू खरेदी कर, असं सांगता सांगता अनेक लोकांचं चांगलं केलं. त्याचा एक मित्र गरीब शेतकरी होता आणि तो म्हणला, का रे
एवढ्या लोकांचं चांगलं केलं, भाग्य सांगतो, पण कधी मला तू म्हणला का एका शब्दाने की तुझंही मी भाग्य बघतो, माझ्याकडे ये, तुझं चांगलं होईल? तो म्हणला खरंच यार, लक्षातच राहिलं नाही. शेत आपलं म्हणतो विहिरीजवळच वाफा कोरडा राहिला. मग काय कर म्हणले तुझा हात पुढं. आणि मग त्या शेतकऱ्यांनी, ज्याची गरिबी आली होती, त्याने आपल्या मित्रासमोर हात पुढं केला. त्याने हात बघायला आपलं भिंग वगैरे सगळं घेतलं, हात बघितला आणि आश्चर्य व्यक्त केलं. म्हणला बाप रे, काय भाग्य म्हणलं तुझं, काय माझ्या भाग्यात. आज तू काहीही काम कर म्हणले तरी तुला त्याच्यामध्ये यश मिळणार. अरे पण काय करू, वडापावचा गाडा टाकू की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू की कॅमेरा घेऊ की कीर्तन करू, काय करू काय नेमकं मी. तो म्हणला कीर्तन नको करू, कीर्तनकार भरपूर आहे, तू एक काम कर, तू आज काही कर, अगदी काही, म्हणजे याला सीमाच नाही म्हणले. तू चांगलं वागायचं सोड, तुझं भाग्य आज एवढं तुझं प्रबळ आहे, तू आज वाईट जरी वागला तरी तुला धनलाभच होणार. तो म्हणला वाईट वागणं म्हणजे काय? अरे वाईट वागणं म्हणजे शिव्या देणं, गर्दीमध्ये गेल्यानंतर मार खाण्याची जेवढी लक्षणं असतात त्याच्यातलं कोणतंही घे तू, तुला धनलाभच होणार. तो म्हणला चांगलं वागून सगळ्यांनी बघितलंच, आपण थोडंसं वाईट वागून बघू. आणि म्हणून तो गेला राजवाड्यामध्ये. राजाचा महाल भरलेला होता, त्यांची बैठक चालू होती. मंत्रीपद कोणाला द्यायचं, कोण कोणाला द्यायचं, कोण कुठून पळून आलंय, कोणत्या सत्तापद, ही चालू होती त्यांची मीटिंग. हा तिथं गेला आणि रोज राजासमोर जाऊन हात जोडायचा आणि अर्धी शिळी भाकर दिलेली तो घेऊन मागे यायचा. पण आज त्याचं भाग्य घेऊन त्या ठिकाणी गेला. भाग्य काय करतं बघा, एखाद्याला जर धनलाभ होऊनच द्यायचा असेल तर भाग्य कोणत्या ना कोणत्या निमित्तानं त्याला धनलाभ करून देतंय. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि विषय, काहीतरी उद्योगाचं निमित्त केलं जातं पण त्याच्या कपाळामध्ये पैसा असतो. लोक सांगतात आम्हाला माहिती त्याने काय केलं. अहो कितीतरी वेळा डंपर गुतलं होतं त्याचं, मी लोटून दिलं. कशाचं? पांढऱ्या मातीचं. अहो कसं का असाना, त्याचा धंदा उद्योग निमित्त झालं पण त्याच्या भाग्याने ती लीला केली. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे. मग हा त्याचं भाग्य घेऊन राजाच्या दरबारात गेला. राजा शांत गंभीरपणे चर्चा चालू होती. राजाच्या अजून जवळ गेला, बाकीचे म्हणले थोडं लांबून दर्शन घ्या. अजून जवळ गेला आणि अशी त्यांनी कृष्ण महाराज बाही मागे केली आणि राजाची एक तोंडात जोऱ्यात हाणली, एवढी जोऱ्यात हाणली. आणि राजा एका झापडीमध्ये 32 फूट जाऊन पडला. राजाचा मुकुट अगदी कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडला. राजमुकुट होता. सैनिकाने त्याला धरलं, मारणार, त्याला शिक्षा देणार. एक जण भाला खुपसणार, दुसरा एक म्हणला थांबा थांबा, त्याला मारू नका. का मारायचं नाही, त्याला शिक्षा झाली पाहिजे, आपल्या राजाच्या तोंडात मारतोय, नका मारू म्हणले. त्यांनी आपल्यावर उपकार केलाय. काय उपकार केला त्याने बघा म्हणले, तो आपल्या महाराजांचा मुकुट आणि त्या मुकुटामधून तो काळा जरद बाहेर आलेला नाग, म्हणजे आपला राजा सर्पदंश होऊन मरणार होता. परंतु या बिचाऱ्या शेतकऱ्याने बघितलं आणि त्याने आपल्या राजाचा जीव वाचवला. कुणाला सिक्युरिटी मध्ये ध्यानात आलं नाही. म्हणले चौबदार काही नाही, फक्त उभा राहतात. म्हणले आता मला एखादा उचलून घेऊन जाईल. ते म्हणते पंक्ती सगळे लाईनीत धरा. विनोदाचा भाग सोडा. पण त्यांनी विचार केला, सिक्युरिटीच्या लक्षात आलं नाही की महाराजाच्या मुकुटात नाग आहे, पण शेतकऱ्याने जीव वाचवला. त्याला सन्मानात राजासमोर उभा करा. आणि सन्मानात राजासमोर उभा केलं. गंमत काय पाहता, ज्याने तोंडात आणली त्याला 1 लाख मोहराचं बक्षीस देण्यात आलं. कशामुळं? त्याचं भाग्य. तुम्ही कोणी प्रयत्न करू नका. आणि 1 लाख मोहरा त्याला दिल्या. आनंद, खुश झाला तो आणि उड्या मारतच त्या मित्राकडे गेला. म्हणला दत्ता, तू खरं म्हणला होता, तुझं भाग्य चांगलं आहे, भविष्य सांगितलं होतं, काय झालं? 1 लाख मोहराचं बक्षीस मला त्या ठिकाणी दिलं. का दिलं? म्हणले मी राजाच्या तोंडात आणली. मग सगळा प्रकार सांगितला. 1 लाख मोहरा बक्षीस. अरे वा, थांबू नको म्हणले. तुझं भाग्य आज संध्याकाळी जवळजवळ 9 पर्यंत चांगलंय. 9च्या पुढे तुझं कोणी ऐकायला तयार नाही. तू जा म्हणले, तुला अजून जेवढं वाईट वागता येईल तेवढं वाईट वाग, तुझं भाग्य तुझ्या बरोबर आहे. मग तो म्हणला एवढं मोठं बक्षीस दुसरं कोण देणार आहे? म्हणून परत राजाच्या दरबारामध्ये गेला आणि राजाच्या दरबारात जाऊन राणीच्या महालासमोर गेला आणि मोठ्याने आवाज दिला, कुठे आहे राणी? ते सगळे सेविका दासी सगळे उभे होते. ते म्हणले राणी महाराज आवरत आहेत, त्यांचं आतमध्ये जाता येत नाही. नाही म्हणले बाहेर बोलवा. अहो तसं जमत नाही, प्रोटोकॉलनेच यावं लागतं. गुरुवार, पौर्णिमा, एकादश कधी आले बाबा कुठे, त्याला प्रोटोकॉल आहे की नाही. आता महाराजांची समजा आरामाची वेळ, त्या ठिकाणी दुपारची वेळ आहे आणि आपण जायचं उठा बाबा, काय काय नाही, लयदीचं दर्शन झालं नव्हतं. पण त्याला काही विधी आहे का नाही?
राणी महाराजाला बाहेर बोलवता येणार नाही, नाही म्हणले, बोलाव म्हणले. शेवटी तो ऐकेना, तोच आतमध्ये गेला आणि धरलं राणीच्या हाताला. आता महाराज खायचा म्हणल्यावर बघा किती पाप यात आहे. राणीच्या हाताला धरलं, ओढत ओढत बाहेर आणलं. बाहेर आणलं, सेविका धरणार, त्याला मारणार. तेवढ्या ज्या खोलीतून राणीला बाहेर ओढलं त्या खोलीचं छत खाली पडलं काशीनाथ बाबा, आणि राणी चेंद्रून मेली असती. ती वाचली. ही बातमी गेली राजाकडं. राजा म्हणला यानेच आपला काल जीव वाचवला आणि आपली मिसेस सुद्धा याच्यामुळंच वाचली. काय झालं असेल. परत दरबार भरला आणि परत त्याला 50,000 मोहरा देण्यात आल्या. पहिल्या 1,00,000 आणि दुसऱ्या गणित चांगलंय तुमचं. अशा मोहरा घेऊन तो आनंदात त्या मित्राकडे गेला आणि सगळं सांगितलं प्रकार. तो म्हणला खरंच आता आयुष्यभर मला चिंता नाही, माझं भाग्य तू दाखवलं. या मोबदल्यात 4 मोहरा त्याने सोन्याच्या आपल्या समोरच्या मित्राच्या हातात ठेवल्या की ज्याने ते भविष्य सांगितलं होतं. 1,50,000 मोहरा घेऊन गेला आणि फक्त 4 मोहरा त्याच्या हातामध्ये दिल्या आणि त्याला सांगितलं ह्या मोहरा तुला मी बक्षीस दिल्या. एक प्रश्न विचारला, माझ्या भाग्यात होतो म्हणून मला धनलाभ झाला, पण मी तुला 4 मोहरा दिल्या. एवढा सगळा धनलाभ तुझ्यामुळे झाला आणि मी फक्त तुला 4 मोहरा दिल्या. तुला वाईट वाटलं नाही का? आता 4 दिले म्हणजे तोही अप्पल पोटात होता. काय होतं, कधीच्या नवतन काय म्हण होती, काय कधीच्या नवतन कोंबडीला गवत. एखादा शेतकरी माणूस आपला आता भाजी भाकरी खाणारा मुंबईला गेला आणि त्याने एखादा पिझ्झा बर्गर काय असतं ते नवीन पदार्थ तसं पाहिलं तर त्याला विशेष वाटतं. ते कसं आहे, तो खात होतो. हा अप्पल पोट. आता अप्पल पोटा शब्द कळेल नाही कळेल मला नाही सांगतो. तू माहिती का अप्पल पोटा मामा? नाही माहिती? मी सांगतो तुम्हाला, थांबा 1 मिनिट. अप्पल पोटा म्हणजे असे काही मंडळी बसलेले असतात, असं सुंदर कीर्तन चालू असतं, काही खाण्याचे पदार्थ वाटले. सांगतो ना, थांबा ना, गुळ तर खाऊन द्या मला. याला काय म्हणतात? हा, अप्पल पोटा. फक्त मला, यू वॉन्ट मी, फक्त मला पाहिजे. त्याने 4 मोहरा त्याच्या हातात ठेवल्या आणि म्हणला तुला वाईट वाटलं नाही का? एवढ्या मोहरा मला मिळाल्या आणि तुला फक्त 4 दिल्या. तर त्या भाग्य बघणाऱ्या मित्राने सांगितलं बघ तुझं भाग्य आज तुझ्या बरोबर आहे म्हणून तुला धनलाभ झाला. ज्या वेळेस माझं भाग्य माझ्या दारात येईल त्यावेळेस मी तुझ्याही पेक्षा श्रीमंत होऊ शकतो, कारण भाग्य भाग्य आहे. भाग्य कधी कुणाला श्रीमंत करेल आणि कधी कुणाला गरीब करेल सांगता येत नाही. विठाल आणि म्हणून आज आपण ज्याला भाग्य समजतो तुकाराम महाराज त्याला भाग्य समजत नाही. महाराज म्हणतात माझ्या दृष्टीनं भाग्य ज्या दिवशी मला संत भेट झाली का माझ्या भाग्यात होती म्हणून झाली. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, ते बहुत दिवसा पुण्य फळले बहुता. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा
तसा आज मी खऱ्या अर्थानं मला भाग्यवान समजतो का? महाराज म्हणतात संत भेट झाली म्हणून. मग महाराज आम्हालाही आमचं भाग्य उजळायचंय. इकडे बघा, काय नाही, काय करावं आम्ही आमचं भाग्य उजळण्याकरता किंवा आमचा भाग्योदय होण्याकरता? महाराज सांगतात या मृत्यू लोकात काही तत्व असे आहेत की जे आपल्याला आपल्या भाग्याचा उदय होऊ देत नाही. आज प्रत्येक जण मोठा होण्याचा प्रयत्न करतो, पण काहीतरी एखादी चूक होते आणि होत्याचं नव्हतं झालं असं होतं. दारात आलेली लक्ष्मी भाग्यानं, पण घरातली एखादी चूक त्या लक्ष्मीने बघितली तर आपल्या घरात हत्तीच्या पावलानं येणारी लक्ष्मी हळूहळू हळूहळू असं वारुळातून मुंग्या निघून गेल्यासारखी आपोआप निघून जाते. महाराज म्हणतात या गोष्टी सांभाळा. कोणत्या? या लोकांपासून दूर राहा, म्हणजे तुम्हाला भाग्य उदयामध्ये काही विक्षेप येणार नाही, तुम्हाला काही संकट अडचणी येणार नाही. कोणापासून दूर राहायचं महाराज? महाराज म्हणतात देवद्वेषी, मिथ्याभाषी, नामनिंदकहा, निराधारो, नुनानुभवहा, हे काही महत्वाची तत्व सांगितले. यांच्यापासून दूर राहा. यांच्या बरोबर जर तुम्ही राहिले तर भाग्याचा उदय होणार नाही. पहिला म्हणजे देवद्वेषी, ज्याला देव आणि देवाचं कर्तृत्व मान्य नाही, देवाचा द्वेष करतो, अशापासून दूर राहा. त्याला आज नास्तिक म्हणतात. आपल्या काही माणसं बसलेली असतील, बाहेरही असतात, समाजात असतात. आपण कीर्तनाला निघालो की ते म्हणतात चालले टाळ कुटायला. देवद्वेषी, ज्यांनी ज्यांनी देवाचा द्वेष केला, इतिहास सांगतोय, पुराण सांगतात, त्यांचा त्या ठिकाणी धिक्कार केलेला आहे. धिक्कार. बिभीषणानं सांगितलं दादा, ज्याची धर्मपत्नी तुम्ही पळवून आणली, तुम्ही देव कार्याला कलंक लावत आहात. मोठी परंपरा आहे म्हणले. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाई. एवढ्या महान परंपरेला तुमच्याकडून कलंक लागतोय दादा. सीतेला सोडून द्या, जगत जननी जानकी आहे ती, तुम्ही जर तिला सोडलं नाही तर मी तुम्हाला सोडेल. नाही ऐकलं मोठ्या भावानं. भरतानं सांगितलं जन्मदात्या आईला, आई दादाला जर तू वनवासाला पाठवलं आणि एवढं मोठं पाप जर तुझ्याकडून घडलं तर परत मी तुला आई म्हणणार नाही. आणि भक्त प्रल्हादाने सांगितलं आपल्या बापाला म्हणजे हिरण्यकश्यपूला, तुम्ही सांगता नाव घेऊ नये देवाचे, ऐसे बिरुद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घेण्याकरता हा देह दिलाय, तुम्ही जर ते नाव घेऊन देत नसाल तर मी तुमच्या बरोबर राहायला तयार नाही. तुकोबाराय सांगतात प्रल्हाद जना प्रल्हाद जना प्रल्हाद जना विभीषण बंधु प्रल्हाद जना विभीषण प्रल्हाद जना विभीषण बंधु प्रल्हाद जना विभीषण बंधु प्रल्हाद जन विभीषण बंधु विभीषण बंधु मग त्यांच्या भाग्याचा उदय झाला. दुसरा वर्ग देवद्वेषी, मिथ्याभाषी. मिथ्याभाषी म्हणजे नेहमी बरळत राहणारा, काही बोलणारा, ज्याच्या बोलण्याला पुरावा नाही, काही नाही. मिथ्या म्हणजे थोडं खोटं, लटक, आणि ज्याच्यामध्ये भाव नाही. महाराज म्हणतात अशापासून थोडस दूर राहा. मिथ्याभाषी म्हणजे आज कितीतरी माणसं व्यर्थ, अनंत वाचाळ, बरळती बरळ, त्या काहीचा गोपाळ पावी हरी. कधी त्यांना संतांची आणि कधी देवाची भेट व्हायची. या मिथ्या भाषेपासून दूर राहा. मिथ्या म्हणजे खोटं, खोटं म्हणजे लटक, लटक म्हणजे असत्य. असं तुकाराम महाराज सांगतात. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा. बाहेरून जरी रडणं दिसत असेल तरी आतमध्ये तिच्या तेवढी भावना नसते. आई मेल्यानंतर मुलगीही रडते आणि सुनही रडते, पण दोघीच्या रडण्यात फरक असतो. ते मिथ्या आहे. सुनेचं रडणं खोट आहे, हो, सगळ्याच खोट. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना,
आणि असं रडणं महाराज म्हणतात ही मिथ्या आहे. म्हणजे जसं जुन्या काळात एक श्रीमंत मनुष्य आयुष्यभर पैसा कमावला, एवढा पैसा कमावला की कधीच माणसात गेला नाही. 2च माणसं, मुलगा आणि बाप. आई लहानपणी वारली आणि त्याची बायको होती, ती मॅडम होती, सुशिक्षित होती, ती मुंबईत शिक्षक होती. कालांतराने त्याचे वडील मरण पावले. एवढा पैसा होता परंतु आता माणसं मागं नाही रडायला. मग काय करावं. शेवटी लोक तोंडात माती घालतील म्हणले एवढा पैसा कमावला पण 4 माणसं कमावता आली नाही. आणि 2 माणसं जर आपल्या वडिलाच्या प्रेताबरोबर रडायला नसतील तर काय अर्थ आहे. मग त्याने गणेश दादा गावात फोन केला एका मुकादामाला. म्हणले ओ मुकादाम दादा, एक काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं. म्हणले काय नाही, 10-12 महिला मंडळी पाहिजेत म्हणले. ते म्हणले चाळ्या भरायचं लई बिजी शेड्यूल चालू आहे म्हणले, भेटणार नाही. पण कशाला पाहिजे तुम्हाला महिला मंडळ. ते म्हणले रडायला. रडायला काय झालं. वडील वारलेत म्हणले. रडायला नाही म्हणले, पण आता मला माझ्यात काही कॉन्टॅक्ट मध्ये नाही, पण एका मावशीचा नंबर तुम्हाला देतो म्हणले. ती खुरपण्याची टोळी त्यांच्याकडं आणि त्यांच्या 4-5 महिला आहेत म्हणले मोठ्या आवाजाच्या, पांढरी 4 पांढरी 3. आणि मग अशा आवाजाचे तुम्ही बघा काय करायचं ते. मग त्या मुकादम मावशीला फोन केला. ते म्हणले येतो आम्ही 4-5 जणी. म्हणले मोठा आवाज का. हो किती मोठा. म्हणले गल्लीतून चालल्या तर पॉकलँड चालल्यासारखा आवाज येतो म्हणले. या म्हणले रडायला घेऊन. ते म्हणले दादा तुम्ही आम्हाला काय देता. आता रडायचं तर खोटं, पण देणार काय तुम्ही. उक्तच देऊन टाकलं. हजेरी काय. उक्त वेगळं आणि हजेरी म्हणजे दुसरा काय शब्द आहे त्याला, रोजाना वेगळा. तर रोजाचं म्हणजे कसं असतं. उक्त म्हणजे सकाळी 7ला रानात जावं लागतं आवरून आणि संध्याकाळी 6ला यावं लागतं. रोजाचं म्हणलं की 10 वाजता मालकाला फोन, मग न्यायला गाडी येणार, मग गाडी बांधावर सोडणार. बांधावर गेलं की आपला जो खायचा डबा आहे भाकरी त्या लिंबाला लटकावं लागतात कुत्रं खाईल म्हणून. पण जवळच्या लिंबाला नाही लटकायचे, खालच्या बांधाच्या लिंबाला जायचं. तिकडं सावली जरा दाट असते आणि तिकडून मागं यायचं. मग तो कोट घालायचा, मग ते खुरप्याचं वसन काढायचं. रोजानी ना वसन काढायचं आणि मग थोडंसं खुरपायला सुरुवात करायची. आणि एखादी मैत्रीण थोडीशी खुरपता पुढं गेली की असा खडा घ्यायचा. तू काय उक्त घेतलं का. मग त्याने ती उक्तच घेऊन टाकलं रडायचं. 4-5 महिला मंडळी सगळ्या. ते म्हणले काय देतात. म्हणले आताच माझं तुरीचं खळं झालंय मोठं, तुम्हाला 30-30 किलो तुरी देईल म्हणले मी. तुरीला भाव होता चांगला. ते म्हणले ठीक आहे. गेल्या सगळ्या तिथं रडण्याकरता असं प्रेत ठेवलेलं आहे. मिथ्यावाशी प्रेत ठेवलेलं आहे. आणि सगळ्या तिथं बसले. हळूहळू पाहुणे मंडळी यायला चालू झाले. रडणं काय सुरू आहे ना. मागच्या 4-5 तिच्या मैत्रिणी म्हणल्या तिला करणं सुरू. आम्ही कवर बसायचं असा. तुलाच माहिती आता ते कोण मेलं काय. तिलाही मेलेल्या माणसाचा इतिहास भूगोल पर्यावरण काहीच माहित नाही की हा कसा मेला का मेला आणि काय रडायचं. फक्त एवढंच माहिती की याच्या प्रेतावर रडायचं आणि हा आपल्याला 30-30 किलो तुरी. आता मला काही तसं रडता यायचं नाही बुवा, मी थोडा हसतमुख माणूस आहे. पण ते सुरू केलं त्यांनी. दादा बरे होते ना, 30-30 किलो तुरी कबूल केल्या होत्या ना. आणि काय रडता, डोळ्याला पाण्याचा पत्ता नाही. मोले घातले रडाया नाही असू आणि माया, नाही असू आणि माया, नाही असू आणि माया. बोले घातले रडाया नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया. मोले म्हणजे पैसे देऊन रडायला बोलवलं तुकोबराय म्हणतात. पण मी बघितलं डोळ्यात पाण्याचा थेंब नाही. असं मिथ्या खोटं वागणाऱ्यापासून दूर राहा, तेव्हा तुमच्या भाग्याचा उदय होईल. देवद्वेषी मिथ्याभाषी नामनिंदक हा जो देवाच्या नावाला नाव ठेवतो की काय हे भजन पूजन टाळ वाजणाऱ्याचं काय खरं नाही, याच्यापासून नक्कीच दूर राहा. तुकाराम महाराजांनी तेच केलं होतं. तेजून या जन लोक म्हणायचे महाराज अहो काय दुष्काळ, तुमची बायको मेली, मुलगा मेला, घरातली 6 माणसं 4 वर्षात समोर मेले, तुमच्या दावणीचा बैल मेला, वडील गेले, मानपान निघून गेला. काय केलं तुमच्या देवाने तुम्हाला आणि काय केलं तुमच्या देवाच्या नावाने. महाराज म्हणले काय केलं हे माहित नाही, पण हे सगळं चालवणारा तो आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान. देवद्वेषी मिथ्याभाषी नामनिंदक हा निराधारो, ज्याच्या बोलण्याला आधार नाही. तो म्हणतो मी बोलतो तेच खरं. ज्याला वेदाचं वचन मान्य नाही, ज्याला गाथा मान्य नाही,
ज्याला ज्ञानेश्वरी मान्य नाही, श्रीमद भगवद्गीता मान्य नाही, तुम्ही माझं ऐकता 2 तास का ऐकता? माझ्या बोलण्याला काहीतरी आधार आहे. मी कसा का होईना अभंग घेतला. आधारा वाचून काय सांगशील कहाणी. ज्याला आधार नाही तिथं ऐकून एखादा म्हणतो या माझ्या मागं. अरे कशाला तुझ्या माग या? आज मुलगा बापाच्या मागं जायला तयार नाही. तुला काय अनुभव आहे तुझ्या मागं यायला? तुकोबारे म्हणतात ज्याला अनुभव नाही ना त्याच्या मागं माणसानं कधीच जाऊ नये. पंथ जे चुकले आपल्या मतीचे, जे मनाच्या मतीच्या मार्गाने गेले आणि त्यांचे रस्ते चुकले, त्यांच्या मागं जाणाऱ्यांनी सावध व्हायचं. मखिलाने डोळे उघडावे, उघडावे, मखिलाने डोळे उघडावे, उघडावे, मखिलाने डोळे उघडावे, उघडावे, मखिलाने डोळे उघडावे. पंढरी नासी चालता रे, पंढरी नासी चालता रे, पंढरी नासी चालता रे, पंढरी नासी चालता रे. मखिलाने डोळे उघडावे, पंढरी नासी चालता रे, पंढरी नासी चालता रे. पंत पुढीलांची चालता न कळे, मागीलांनी डोळे उघडावे. ज्यांना पुढे गेले आणि ते स्वतःच त्या ठिकाणी फसगत करून घेतली, स्वतःचा हात मोडला, गळ्यात टाकला आणि त्यांना कळालं नाही, तर तुकाराम महाराज सांगतात आम्ही त्यांच्या मागे जायला तयार नाही. मग वेदाच्या मागे जा. वेद मार्गी मुनी गेले, संतांच्या मागे जा. ज्याला काही आधार नाही, म्हणजे आधारा वाचून काय काय प्रमाणे सांगशील कहाणी. जुन्या काळात सत्यनारायण वचे, आता कधी होतात आणि काही कळू देत नाही लोक. जुन्या काळात थाटामाटात, आता असं लग्न ना असं सत्यनारायण लगेच जेजुरी, काही कळू देत नाही. पण जुन्या काळात मोठमोठ्या पूजा व्हायच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांना मानापानात बोलवल्या जायचं, प्रसाद घ्यायला या. आणि असंच मग देवाने त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा सुरू केली. सत्यनारायणाची पोथी झाली. देव म्हणले आता आपली पोथी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच 1-2 मिनिटात आपण प्रसाद त्या ठिकाणी सगळ्यांना वाटून देऊ. घर मालकानं सांगितलं ओ देवा लगेच पोथी संपवता येत नाही. म्हणले अहो संपली पोथी. नाही जमत नाही. आपण झालं काय? म्हणले शिरा करायचा राहिला अजून. आपण पोथी झाली, शिरा करायचा काय संबंध? नाही म्हणले शिरा करावं लागेल, 10-15 मिनिटं लागतील. संपली असली तरी वाढा म्हणले, तुमचं रोजच आहे, त्याला काही एखादं प्रमाण जास्त घ्या. आता काय देवाला प्रश्न पडला बा काय करावं? बोलायचं पण आता त्याच्या मागे काही पुरावा नाही आणि अनुभव नाही ना आधार नाही त्याला. देव म्हणले काय बोलावं. देवाने सगळं पुस्तक उचकलं. शेवट एक पान चिटकलेलं होतं, फाटलेलं होतं, ते उदयाने खाल्लेलं होतं. त्याच्यावर होता पूजेचा विधी, पूजा कशी करावी. ते म्हणले हा एक पान सापडलंय, बघू आता पुढं काय करायचे. अरे मग देवाने सुरू केलं. ऐका तर श्रोत्यांनो, आता मी तुम्हाला सत्यनारायणाची कथा सांगितली, आता मी तुम्हाला पूजेचा विधी सांगणार. सगळ्यांनी मांड्या घाला. सगळ्यांनी मांड्या घातल्या. ऐका तर पूजा कशी करायची पूजा कशी करायची थांबा म्हणले सांगतो. कशी करायची पूजा? मांडी घालून बसायचं, तांब्याचा तांब्या धुवून घ्यायचा, मुठभर तांदूळ उजव्या बाजूला ठेवायचे, त्याच्यावर तांब्या ठेवायचा, त्याला तिलक लावायचा, त्याच्या खाली अक्षता ठेवायची, त्याच्यावर नारळ घ्यायचं, नारळ त्याच्यामध्ये ठेवायचं, पण तसं नारळ ठेवायचं नाही. मग त्याच्यामध्ये पान ठेवायचं. कशाचे पानं ठेवायचे? कशाचे पानं ठेवायचे? एकच पान आहे माझ्याकडे, कशाचे ठेवू बाबा हो. ऐका तर श्रोत्यांनो, कशाचंही पान ठेवू नये. कशाचंही पान ठेवलं तर कसंही काही होईल. मग काय कशाचं पान ठेवायचं? पानंही भरपूर असतात. नागिनीचे पानं असतात, गांजाची पानं असतात, चिंचेची पानं असतात, लिंबाची पानं असतात, आंब्याचे पानं असतात. देवा 9:15 झाले म्हणले, पान सांगा लवकर. पान कशाचं ठेवायचं? तेवढ्यात यजमानाने घरातून आवाज दिला, देवा शिरा आवरा म्हणले तुमचा आता. आणि मग देव म्हणले ऐका तर श्रोत्यांनो, त्याच्यात ठेवायचं पान नागिनीचं असावं, पुंडलिक वरधारी विठ्ठल. ते म्हणले देवा एका पानावर एवढे पान? असं जर मी बोलत गेलो, अभंग घेतला नाही, काही घेतलं नाही, तर तुम्ही माझं ऐकतान का? नाही. महाराज सांगतात ज्याला आधार नाही, अनुभव नाही, त्याच्या मागेही जाऊ नका आणि त्याचं ऐकवू नका. देवदेशी मिथ्याभाषी निराधारो नुनानुभवा नामनिंदकहा, यांच्या कुणाच्याच मागे जाऊ नका. मग तुमच्या भाग्याचा उदय होईल. महाराज थोडीशी काहीतरी खून सांगा की आम्हाला आमच्या भाग्याचा उदय झालेला त्या ठिकाणी लक्षात येईल. ते लक्षण, ती खून महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच्या
भाग्याचा उदय भाग्याचा उदय म्हणतात ज्या दिवशी तुमचं भाग्य उदयाला येईल त्या दिवशी एक गोष्ट नक्की घडेल. पैसा येईल नाही येणार माहित नाही, घरात चांगलं होईल नाही होणार माहित नाही, परंतु संतांची भेट तुम्हाला नक्की होणार. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संत पाय म्हणजे संतांचे चालणारे पाय नाही, ते मिळणं तर चांगलंच आहे, परंतु ज्या दिवशी संतांची भेट कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आपल्याला होईल, म्हणजे जर तुमच्याकडून महाराजांबरोबर ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी घडत असेल तर समजून घ्यायचं तुमचं त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं, की ज्ञानोबरांच्या मुखातली अक्षरं तुमच्या मुखात येतात. ज्या दिवशी तुकोबरांच्या गाथेचं पारायण होईल त्या दिवशी तुकाराम महाराज तुम्हाला भेटले असं समजून घ्या. कुठल्या ना कुठल्या प्रकारानं संत सेवा तुम्हाला घडली, भजन ऐकायला मिळालं, टाळ वाजवायला मिळाला, तर समजून घ्या तुम्ही आज भाग्यवान आहात आणि संतांची भेट झाली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. प्रसंगी कधी कधी महाराज म्हणतात भाग्य जर उदयाला आलं तर देव सुद्धा भेटू नये, पण संतांची भेट व्हावी एवढी संत भेट दुर्लभ आहे. म्हणजे पावना घालवेल पालान पायी चढेल गगन. पालान म्हणजे हत्तीच्या अंबारीवर बसण्याकरता जे असतं त्याला महाराज म्हणतात वाऱ्यावर टाकता येईल, किंवा स्वर्गाला जाताना आभाळात चालण्याकरता पायऱ्या करता येईल, पण संतांची भेट होणार नाही. बहु अवघड असे संत भेटी. पण जर भाग्य उदयाला आलं तर कधी कधी देवाची भेट महाराज म्हणतात मला नको. झालती नामदेवरायांना, संतांच्या आधी देव भेटूच नाही, कारण तेवढं महत्व कळत नाही. नामदेवरायांना देव लहानपणापासून प्राप्त होते. म्हणजे एकदा आळंदीमध्ये नामदेवराय आले आणि सर्व संत मंडळी होते, सर्व भेटले. निवृत्तीनाथ दादांनी बघितलं नामदेव महाराज अखंड ज्याला देवाचा शेजार मोठा व्यक्ती आला, म्हणले संत मंडळ देवाच्या सानिध्यात राहणारे. निवृत्तीनाथ दादांनी लोटांग घातलं. कुणाला? हा, आणि मग निवृत्तीनाथ दादांनी लोटांगण घातलं म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा घातलं. सोपान काकांनी नमस्कार केला, मुक्ताईने काही नमस्कार केला नाही. निवृत्तीनाथ दादा म्हणतात मुक्ता नमस्कार कर. नाही दादा मी नाही करणार. अगं तुला माहिती का कोण आहे? मोठे महात्मे नेहमी देवाबरोबर राहतात, देव यांच्या हाताने जेवतोय. फिरविले देऊळ जगाची ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती. हे म्हणले दर्शन. नाही घ्यायचं दादा. का? म्हणले हे मडकं कच्च आहे. अगं कोणाला बोलते? देवा बरोबर राहतात. नाही म्हणले कच्च आहे, परीक्षा घ्या. आता मडक्याची परीक्षा कुंभाराशिवाय जास्त चांगली कोणाला येत? मग गोरोबा काकाला तेर ढोकीवरून बोलवलं, सगळ्यांना गोल रिंगण करून बसवलं आणि प्रत्येकाच्या डोक्यात थापटणं हाणायला लावलं. प्रथम तो थापटने निवृत्तीनाथा डेरा झाला निका ब्रह्मरूप. गोरोबा काका म्हणले हे मडकं पक्क नाही, अति पक्क आहे, ब्रह्मरूप आहे, यांना माया स्पर्श करू शकत
नाही. नंतर ज्ञानोबरांच्या डोक्यात तेची थापटणे ज्ञानदेवा पक्क मडकं निघालं. शेवटी मुक्ताईला हाणलं. तेची थापटणे मुक्ताबाई हानी. गोरोबा काकाने जरा जोऱ्यात हाणलं. लहान मुलगा बघून आई कधी कधी हळूच चापट आणते, परंतु आधी शक्ती मुक्ताई होते. त्या मुक्ताईंच्या डोक्यात थापटला हाणलं. अमृत संजीवनी उतुआली, अमृत संजीवनी उतुआली अमृत. गोरोबा काकांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. काय म्हणले, आपल्याकडून काय पाप घडतंय. शेवटी राहिले नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या डोक्यात हाणलं. डेरा मोकळा झाला नाही, अमृत बाहेर पडलं नाही, चांगलं टिंगूळ आलं, डोळ्यातून टचकन पाणी आलं. नामदेव महाराज देवाकडे पळायला लागले. गोरोबा काका म्हणले, खरं तुम्ही म्हणली होती हे मडकं हे कच्च आहे म्हणले. आणि शेवटी गोरोबा काका म्हणतात, गोरा म्हणे गोरा राही लागे बाये, कण भरी नाही भाजीला. थोडा सुद्धा देवाजवळ राहतात आणि थोडा सुद्धा त्या ठिकाणी अनुभव नाही. का? कारण त्यांना नामदेवरायांना वाटायचं देव हा फक्त विटेवर आहे, पण देव जनावनात आहे. याकरता मुक्ताईने बोध खेचराशी केला आणि तेने नाम याला बोधेली. मग गुरु केले. म्हणजे संतांच्या भाग्य उदय झाला की संतांच्या आधी देव सुद्धा भेटू नये, म्हणून महाराज स्वतःच्या भाग्याचं कौतुक पहिल्या चरणात करतात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. शेवटी भाग्य संत भेटले की सगळी जीवाची चिंता नष्ट होते. आपली चिंता फक्त संतच नष्ट करू शकतात. रेडे मामा, आपली चिंता आपण कुठं मांडली पाहिजे? संतांसमोर मांडली पाहिजे. एखाद्या प्रापंचिक जीवाकडे जर आपण चिंता मांडली, तुमची एखादी चिंता माझ्या समोर मांडली, तर तुमच्याकडे एक चिंता आहे, त्या चिंता माझ्याकडे दोन उपस्थित आहे. मग जे दुखणं तुम्हाला आहे ते मला आहे. मी तुम्हाला कसा बरा करू शकतो? एका व्यक्तीला थोडा डोळ्याचा आजार झाला आणि त्याला एका ठिकाणी दोन माणसं दिसायची. किती? दोन माणसं. घाबरला तो म्हणला लहानपणापासून कधीच झालं नाही अख्ख्या आयुष्यात, काय करावं? टाकळी बांधला गेला डोळ्याच्या डॉक्टरकडे. कोणते कडे दादा? डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टर वाचलो म्हणले काल मारता मारता. काय झालं? एका जागी दोन माणसं दिसायला लागले. असं वाटतं डोळे जातात का नजर जाते. डॉक्टर म्हणले काय घाबरायचं कारण नाही. अहो थोडंसं काम आहे म्हणले, नजर वाढले, नंबर वाढला असेल, कमी जास्त झाला असेल, तेवढं आपण चेक करून घेऊ. आणि एवढं काम घेऊन तुम्ही 3 जण कशाला आले? याला 2च दिसायचे, पण डॉक्टरला त्याच्याकडे ती चिंता आधीच आहे, तुम्हाला तो बरा करू शकत. माऊली सांगतात सांसारिक जीव काय करतो, उगाच कोणाला तरी बघितलं की मग त्यांच्या मागे जातात, पळतात, आणि नंतर ते जेलमध्ये गेले की म्हणतात असं वाटलं नव्हतं ते असे असते. तापत्रय तापले गुरु ते दिवसीले, भगवे ते कोणी म्हणती तारा स्वामी. कुणाच्याही मागे जाऊ नका, जाणून घ्या की हे संत आहे. संतांच्या जवळ गेले, सद्गुरु किसनगिरी बाबांकडे आले, सद्गुरु गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरी बाबांकडे आले, त्यांच्या समाधीवर पवित्र मस्तक ठेवलं, सद्गुरु गंगागिरी बाबांकडे गेले, तर आपली चिंता जाऊ शकते. तुमची आमच्याकडे चिंता जात नाही. प्रत्येकाकडे चिंता आहे आणि प्रत्येक जण आपली चिंता संपवण्याकरता कुठंतरी उभा आहे. पण आपली सगळी चिंता फक्त उजळले भाग्य आता, अगदी तुकाराम महाराजांनी सुद्धा परखड सांगितलं, अवघी चिंता. आता पुढे चिंता मांडण्याची गरज नाही. चिंता वारली म्हणजे मिली, पळाली नाही म्हणले महाराज. अवघी चिंता पळाली, त्यांना माहिती होतं पळून गेलेली परत माग येते चिंता, पण मिली म्हणजे तिचा समूळ नाश झाला. प्रत्येक जण चिंतेत, एकाची बायको मिली. नेहमी सांगत असतो, प्रत्येक जण चिंता संपवण्याकरता लाईन लावून कृष्णा बाबा, म्हणजे माझी चिंता कधी संपेल. पुढच्याची तीच चिंता आहे. घरोघरी मातीच्या चुली असतात. एकाची बायको मिली, मरू नाही मिली, त्याला मी काय करू? मिली बिचारी. तोही वैतागलेलाच होता. 9:05 आपल्याला थांबायचंय, त्यामुळे कुणीही परत आता टेन्शन घेऊ नका. बिचारा वैतागलेला होता. ती त्याला कधी कधी मारायची, बोलायची.
हाणायची सुद्धा लाताने, कारण तोही व्यसनीच होता, दारू प्यायचा तो. पण ती एक शेजारचं कुत्र डसून मेली आणि त्याने मग तिची प्रेतयात्रा काढली. प्रेतयात्रेत बँडवाले होते, नसतात ते वारकरी असतात पण बँडवाले होते. आणि बँडवाले पुढं ते बँडवाल्या मागं ती कुत्र होतं सजवलेलं, त्याच्या गळ्यात हार फुलं अक्षदा नारळ त्याला गोंडे लावलेले आणि मागं त्या बायकोचं प्रेत. अशी प्रेतयात्रा राम नाम सत्य हे करत करत चालली होती. बाकीच्या माणसांना काही कळालं नाही. पाटील की अशी प्रेतयात्रा पाहिलीच नाही ना कधी. आणि म्हणून त्याने ते एका गाडग्यावाल्याला विचारलं, का हो हा काय प्रकार? तो म्हणला, आंधळा आहे तू, प्रेतयात्रा चालली, हा काय प्रकार? म्हणजे तसं नाही, मला प्रेतयात्रा कळाली पण प्रेतयात्रेत कधी कुत्रं पाहिलं, ही कुत्र्याचा काय प्रकार? ते म्हणले, एवढ्या गर्दीत नाही सांगता यायचं, थोडं बाजूला चला म्हणले. बाजूला घेतलं आणि त्याला सांगितलं, ही जी मेली ना ती त्याची धर्मपत्नी होती, ती त्याला फार त्रास द्यायची आणि हा सारखा चिंतेत असायचा. काल हे कुत्र तिला डसलं आणि ती मेली म्हणले. मग अहो ते कुत्र्याने तिची चिंताच संपवली म्हणले. म्हणून तिची प्रेतयात्रा काढली, कुत्र्याची मिरवणूक काढली, आनंदी झाला तो. मग त्या व्यक्तीला काही विश्वास बसेना का खरंच हे कुत्र डसून मेली? म्हणले, खरंच हे कुत्र डसून मेली? तो म्हणले, हो मामा खरंच मेले, किती वेळा सांगायचं? मग तो मनात म्हणला, हे कुत्र कामाचं दिसतं राव. आता चिंता, त्याला ती चिंता आहे ना. तो म्हणला, एवढं कुत्र भेटन का? काय मामा वयाला शोभता का तुमच्या? आत्ता आले, उचलली जीभ लावली टाळूला, आत्ता आले, चांगले जाणकार दिसता आणि लगेच म्हणता कुत्र भेटन का? सकाळपासून माणसं प्रेतयात्रेत मागं नंबर लावून बसले म्हणले. मग त्यांना काय द्यायचं? चिंता वाढावी, चिंता कमी नाहीये पण चिंता कमी करणारे कमी आहात. म्हणून महाराज सांगतात, ती भाग्यानं संत भेट झाली पाहिजे. तुम्ही मला चिंता, देवगडला येता आपण सर्व भक्त मंडळी नारळ घेतो. आमच्या नामदेव महाराजांचं उदाहरण मी काल सांगितलं. किसिंगरी बाबा भूत पळवायची, म्हणजे भूताची मानसिकता. भूत म्हणजे खरंच भूत होतं का? कधी कधी मानसिकतेचं भूत होतं, अविचाराचं भूत होतं. मग त्या भूताला पळवण्याकरता बाबा तिथं असायचे. एकदा बाबा बाहेर गेले, गुरुवारी बाबाजी बाहेर गेले, आपले नामदेव महाराज कंदारकर ती तिथं होते. तिथं एक भूत आलं, म्हणजे एक माता माऊली आली, तिच्या अंगात आलं. तिनं केस मोकळे केले, डोळे पांढरे केले आणि ते अंगात आलं तिच्या. शेवटी नामदेव महाराज म्हणले, आपण सुद्धा बाबाचे शिष्य, पण बाबा नाही ना. यांनी बाबाची काठी घेतली, उदी घेतली आणि उदी अंगावर टाकली, म्हणले, बोल माई कुठली तू? त्या माईच्या अजून अंगात आलं. माईने जे डोळे पांढरे केले त्या नामदेव महाराजांना म्हणते, का रे तू काय संन्याशाच्या पोटचा आहे का? आणि जेच भूत त्या नामदेव महाराजांच्या मागं पळायला लागलं, त्यांना वाटलं आकाशात जाऊ का जमिनीत जाऊ. कारण संत ते संत आणि वरून संत दिसतात ते संत, ते थोडासा फरक असतो. देवगडला आल्यानंतर कोणी म्हणतात, बाबा आम्हाला विहीर घ्यायची, आमची चिंता मिटवा. बाबा आम्ही कोरडवाहू शेतीत राहतो, मुलाबाळांच्या पाण्याचं. बाबा म्हणतात, नारळ घ्या, बाबांच्या पादुकर ठेवा, बेटावर जा, पादुकर ठेवा, मग नारळ घ्या. तुम्ही माझ्याकडे आले तर मी तुम्हाला पाणी सांगू शकतो का? नाही. आता मामा आहे, तुम्ही सांगा. एक जण भेटला मला, माझा मित्र, म्हणला पहाटे पहाटे झाला, म्हणजे शेजारीने बोर घेतला. म्हणलं मग लई पाणी लागलं रे, मला झोपच नाही म्हणलं रात्रभर. अरे लागू दे, गावचा पाणी प्रश्न सुटला नाही म्हणले, त्याला लागलं ना आपल्याला कुठे. मग तू एक काम कर, तू मला पाणी सांग. अरे बाबा मला नाही पाणी सांगतात, मी तुला एखादं भजन चाल विनोद काहीतरी सांगू शकतो, पाणी नाही सांगू शकतात. काय म्हणला, एवढ्या गावचं पाणी पितून तुला पाणी सांगता येणार? सांग म्हणला पाणी. त्याने नेलं बळच घरी, माझ्या हातात नारळ तवा, त्या 2 काड्या दिल्या पाणी पाहायच्या आणि फिर म्हणलं वावरत, मी तुझ्या मागं खोट्या ठोकायला थांबतो. तिथं फिरायला लागलो, कशाचं नारळ हात कशाचं पाणी मला कळतच नाही, तर सांगू कसं तुम्हाला. शेवटी असं नारळ धरून चालायचो, काहीच होईना. त्याला वाटलं याचा इलाज वेगळा आहे, हा रोज 5-50 हजार रुपये बघून येतो, कमीत नाही मी. मग म्हणले याला पैशाशिवाय काय पाणी सांगता येणार. त्याने खिशात हात घातला आणि 500-500च्या मामा 10 नोटा काढल्या आणि माझ्या हातात त्या नारळावर ठेवल्या. सांग म्हणलं आता पाणी. म्हणलं थांब, तुला पाणीच सांगतो मी आता. पाणी दिसायला लागलं म्हणलं मला. आता एवढे पैसे, मला पाणी काय, त्याला पाणीच पाहिजे नाही, तुला पाणीच दाखवतो म्हणलं, थांब फक्त आता. बाबा मोकळे असले बा. पाणी तो म्हणला आपल्याला 30 बाकी लागते बरं का. म्हणलं तू थांब म्हणलं. आणि मग माझ्या अंगात यायला लागलं आणि म्हणलं जिथं जिथं नारळ आले तिथं बरोबर तू खुटी ठोक. बरोबर नारळ हालायचो मी, जिथं काट्या आल्या, काट्या दिसल्या, खड्ड दिसलं की मी नारळ हालायचो, कारण तिथं गाडीच नाही गेली पाहिजे. आणि मग मोकळा केला, 4-5 पॉईंट काढून दिले त्याला जिथं गाडी जाणार नाही तिथं. आणि मग त्याच्या घरी थांबलो. तो म्हणला तू थांब,
मी जीसीपी आणतो. जीसीपीच्या पुढं बोरची गाडी सगळा रस्ता करत करत बोर घ्यायला गेला. तो म्हणला चल आता रानामध्ये. कशाला? बोर घ्यायला सुरुवात करायची. म्हणलं यांनी गाडी आणली, सगळी तयारी केली, याची चिंता कधी आपल्याकडे सुटणार आहे. हा याचं भाग्य आपल्या रूपानं पाहतो पण ते नाही आहे हे मला माहिती आहे. त्याला म्हणलं अरे बाबा थोडीशी गडबड आहे. नाही म्हणलं बोर सुरू करू. बरं म्हणलं बोर सुरू कर पण पाणी वरती नाही बरं का. हा जवळजवळ 3000 फुटावर पाणी आहे. तो म्हणला 3? अरे कोणताच पानाडी एवढं खोल पाणी. म्हणलं मला दिसतं आणि तीच पाखी. तू पाणी घे. तू म्हणला 3000 काय लक्ष्मण 4000 फूट घेऊ. फक्त तू इथं थांब, तू जाऊ नको. म्हटलं अरे बाबा मला सकाळचं जरा नाही 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 तू सकाळचं मी देऊन टाकतो. म्हणले तू इथं थांब. तो घरी गेला. बोर सुरू झालं. नारळ पेढे आणण्याकरता गेला. पाणी पूजा करायची होती ना त्याला. घरी गेला. मी त्या बोरवाल्याला विचारलं सगळा फोपाटाच. त्याला म्हणलं भैया ये कुछ लगने वाला है कि नाही पाणी बिनी. तो म्हणतो नाही भैया ये ऐसे ही जाने वाला है कोरडाचे कोरडा. म्हणलं एक काम कर मोटरसायकल आहे तुझ्याकडं. तो म्हणला आहे. म्हणलं मला घरी सोड. आणि त्याने मला घरी सोडलं. रात्रभर खडखाड धडधाड खडखाड धडधाड सगळा बुरका झाला तो मित्र बोर घेणारा. सकाळीच माझ्या दारात आला. जोऱ्यात दार वाजलं. म्हणलं हा आला आला. म्हणलं अवदासाच आली आता. आणि मग बाहेर गेलो तोंड वगैरे फ्रेश. तो म्हणला तू मला फसवलं. म्हणला काय? पाणी सांगितलं आणि पाणी लागलं नाही. मी म्हणलं तुला म्हणलो होतो माझ्याकडे येऊ नको, देवगडला जा बेटावर जा. मी संत आहे का तू माझ्याकडे भाग्य बघतो? मी तुला म्हणलो होतो माझ्याकडे येऊ नको. तू म्हणला नाही नाही तू मला फसवलं आणि तुझं वाटोळाच होणार म्हणला. माझाही संयम तुटला. म्हणलं जाऊ दे आता तू बोललाच आहे. माझं होईन तेव्हा होईन म्हणलं वाटोळं. तुझं माझ्या हाताने रात्रीच झालं म्हणलं. परत कोणाकडेच पाणी पाहायला जाऊ नको. संतांकडे जा. हे पवित्र मस्तक हा माता संतांच्या पायावर ठेवा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि मग ही संत सेवा मिळाली. तुकोबराय म्हणतात आता मरण जरी आलं तरी या संत सेवेतून बाहेर निघणार नाही. दुसरं चरण हे कोणी अनुतव माता, हे कोणी अनुतव माता, हे कोणी अनुतव माता, हे कोणी अनुतव सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. चराचर प्रतिपालका राई मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो सद्गुरु राया नमो नमः. सद्गुरु राया नमो नमः. सदगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा भक्त पालका विश्वंभरा सद्गुरु राया नमो नमः. सद्गुरु राया नमो नमः. सद्गुरु राया नमो नमः. भूत पिशाच निवारका करणे बाधा संहारका सकल दुःख हरका सद्गुरु राया नमो. ओ सद्गुरु राया नमो नमः.
भक्त सेवेमध्ये मरण जरी आलं तरी महाराज सांगतात ते स्वीकारायला मी तयार आहे. समाजाला जनाला सांगता सांगता महाराज मनालाही सांगतात होई बळकट माझ्या मना तुरे धीट. आणि शेवटी हा भाग्योदय आहे, भाग्याला धनी आहे, पर्वकाळ आहे म्हणून महाराजांनी लोटांगण घातलं. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथून या नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वता. आपली कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे.